परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्याकरता स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा नामोल्लेख करत पंढरपूर कॉरिडॉर आणि पुनर्वसनासंदर्भात महत्त्वाचं विधान केलंय। सोलापुरातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, भाजपचे महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की पंढरपूर कॉरिडॉरचं काम हाती घ्यायचंय। अनेक लोक शंका कुशंका उपस्थित करत आहेत, लोकांना घाबरवण्याचं कामही केलं जात आहे। आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देत आहोत। ज्याचं दुकान आहे त्याला दुकान मिळणार आहे, कोणालाही वंचित ठेवणार नाही। परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाही त्यांच्यासाठी स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन करणार आहोत। दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिचारक यांना उद्देशून पुनर्वसनाचा उल्लेख केल्यानं अनेकांच्या भुवया यावेळी उंचावलेल्या आढळून आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रामधील महत्त्वाच्या बदलाचे संकेतच जणू यावेळी दिले असल्याची चर्चा चांगलीच रंगली आणि यावेळी पंढरपूर कॉरिडॉर कोणत्याही परिस्थितीत होणार असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलंय। बघा मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ते। आपल्याला कल्पना आहे पंढरपूरला आपण कॉरिडॉरचं काम करतोय, याच वर्षी हे काम हातामध्ये घ्यायचं आहे। अनेक लोक शंका कुशंका उपस्थित करतात, लोकांना घाबरवण्याचं भडकवण्याचं काम करतात। आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देतो, ज्याचं दुकान आहे त्याला दुकान देतो, कोणालाही या ठिकाणी त्याच्या धंद्यापासून आम्ही वंचित करत नाही। आणि काही लोक तर या ठिकाणी परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्याकरता स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे माझी विनंती आहे आणि मी तर हे म्हणेन, आज जे दुकानदार त्या ठिकाणी आहेत, आज त्यांचा जो त्या ठिकाणी धंदा होतो, त्यांची उपजीविका चालते, एकदा आपला कॉरिडॉर होऊ द्या। पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा धंदा 10 पट नाही झाला तर माझं नाव तुम्ही बदला। इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं। खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही, पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही। आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर नाही, या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल। इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो।